हॅलो ठीक. बऱ्याचशा वेळानंतर आमचे कोरर भावेश पाटील यांचं शुभागमन स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनल नंबर तिसरी क्वार्टर फायनल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यजमान विपक्ष पाहुणे एका बदला तानाजी दापोडे त्यांच्या अगेन्स्ट सांगोडे. यावेळी पहिला बॉल दिशाहीन गोलंदाजी. एसटी रक्षक बिल बिल आणि 9+4 अशा धावा मिळतील. या पाचच्या धावेने धाव फलक वरती धावा 5 साप चेंडू. यावेळेसचा बॉल पहिल्या टप्प्यावरती चेंडू बॅट बॉलचा संपर्क नाहीये. यावेळेसचा बॉल फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत तिथे थोडेसे मिसफिल्ड होतीये. एक धाव एकवटली जाईल. फलंदाज आदित्यला पाहतो आपण. मागच्या 2 सामन्यामध्ये चुका केल्या नाहीत आपण सांगोडे संघ. इथनं एक एक चुकी एक एक चुकीवरती पूर्णपणे भरपाई पाहायला मिळेल आपल्याला. त्याचनंतर ग्रामस्थ मंडळ सांगोडे, कोटेरे, वासुंद्रे मंडळ आपण कुठे असाल तर या आपण व्यासपीठावरती सर्व यायचं आपण. पिवनचं पहिलं षटक पाहतो आपण. मार्गस्थ आहे. पहिला बॉल यावेळेस फक्त दिशा द्यायची होती. पंचामा दर्शवत असताना अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त बॉल स्कोर वरती ऍड केला जाईल. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. पहिलं पिवनचं षटक. गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाजला पाहतोय, निखिलला पाहतोय. प्रथम टॉस जिंकलाय टीम वीर तानाजी दापोडे या संघाने. मात्र प्रथम प्रथम फलंदाजीचा निर्णय मात्र घेतलाय आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले यजमानांना. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. चेंडू स्वतःच्या फॉलोअरमध्ये अडवायचा होता, परंतु इथं पुण्याचा चूक होतीये. आणखीन एक सिंगल ऍड केली जाईल. आदित्यवरती मात्र विश्वास आहे. मोठे फटके आदित्यच्या बॅटमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. सलामीची जोडी हर्षद आणि आदित्यला आपण पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती निखिल. यावेळेस मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू. पंचांचा बोट मात्र आकाशाकडे. इथे पकडलाय झेल आणि संपलाय आदित्यच्या पारीचा खेळ. बिग विकेट डाऊन. आपले सहर्ष स्वागत आहे. व्यासपीठावरती आमचे लाडके आयोजक आपण पाहू शकता. आमचे ओमी सुतार मॅचचा आनंद घेत असताना मान्यवरांना जरा दाखवायचं आहे आपल्या लाईव्ह टेलिकास्ट वरती. पाहू शकता आपण अनेक सारे मान्यवर आमचे स्पर्धेचे आयोजक पाहतो आपण. पुढचा बॉल यावेळेस हाफ टॅकर आहे. तिथे उडवायचा होता परंतु पंचांचा इशारा येते वाईट बॉल. अतिरिक्त धाव ऍड केली जाईल स्कोर कार्ड वरती. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. जीतला मात्र सुवर्ण संधी आहे इथे. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॉडीचा स्पर्श झालाय. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज निखिलच्या माध्यमातून आज सांगोडे गावात नक्कीच जल्लोष पाहायला मिळेल का? इथनं सामना सांगोडे संघ जिंकेल का? आणि पहिल्या षटकामधील शेवटचा बॉल पिवनचं पहिलं षटक गोलंदाजी मार्क वरती
निखिलला पाहतोय आपण. अप्रतिम गोलंदाजी. आपण जास्त वेळ करू नका टीम सांगोडे. जास्त वेळ करू नका अन्यथा आपल्यालाच उशीर होईल. फलंदाजी करायची आहे. यावेळेस यू मिस. आय डेफिनेटली हिट. पुढचा दरवाजा बंद आणि मागून झाली चोरी. बिग विकेट डाऊन. विजय मास्टर सुद्धा लय मध्ये आलेत. नक्कीच निखिलला मात्र मोठी विकेट मिळाली आहे. विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर. जीत जीत मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज नेट नंबर 4 वरती आपण पितेशला पाहतोय. आघाडीचा फलंदाज हर्षद. आता स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. एक षटक राहिलं मागचं. पहिल्या षटकाचा विचार जर केला P1चं पहिलं षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी करताना निखिलने धावा खर्च केल्या 9 आणि तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती केतन. या वेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडला आणि आणखीन एक डॉट बॉल. केतनने आज मात्र गोलंदाजीच्या जीवावरती प्रभावित केलंय आपल्या संघाला. मागच्या 2 मॅच मध्ये काय गोलंदाजी केली आहे आणि त्याचंच उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना क्वार्टर फायनलची लढत आपण पाहतोय. एका बाजूला दापोडे यांच्या अगेन्स्ट सांगोडे. बिग फाईट मॅच. पुढचा बॉल केतन. यावेळेस एज लागते आहे तिथे. व्हॉट अ कॅच. एका हाताने चेंडूला पकडलाय आणि संपलाय. आघाडीचा फलंदाज हर्षदचा खेळ. आणखी एक धक्का टीम दापोडेला. बॅट्समन आपण जरा लवकर जा. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती राजनला पाहतोय आपण. केतन सुतारने मात्र इथे प्रभावित केले आजच्या दिवसामध्ये. नक्कीच केतन मात्रेला आपण ISPL मध्ये पाहणार आहोत. चेन्नई सिंगम या संघाने तब्बल 25 लाख खर्च केलेत केतन मात्रेसाठी. गोलंदाजी मार्क वरती केतन सुतार. यावेळेसचा बॉल बॉडीवरती अपडेट होतंय. पुढे अडवतील फेकतील. आणखीन एक सिंगल ऍड केली जाईल. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे मोठ्या फटक्यांपासून वंचित. केतनने आज प्रभावित केलंय मात्र. दाखवून देतोय आपल्या होम ग्राउंड वरती काय गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल केतनचा. यावेळेस फक्त दिशा दिली आहे. शतक तिथे आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकच धावेवर मात्र इथे समाधान मानावं लागेल टीम दापोडेला. इथनं धावांचा डोंगर बनवावा लागेल. तर मागच्या 2 सामन्यांचा विचार जर केला तर फलंदाजी करत असताना सांगोडे टीमने पहिल्या सामन्यामध्ये एकूण 80 धावा कुठल्या होत्या आणि त्याच्या नंतरच्या सामन्यामध्ये 60 धावा बनवल्या होत्या. पुढचा बॉल केतन. यावेळेस फुलटॉस आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पंचामा दर्शवत असताना अजून एक वाईट बॉल येतोय. अतिरिक्त धाव ऍड केली जाते. अद्याप एकाच मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये टीम दापोडेच्या फलंदाजांच्या बॅट मधनं. कोणाला तरी मैदानाच्या आतमध्ये जिम्मेदारी घ्यावी लागेल. कोणाला तरी बॅटचा पेस ओपन करावा लागेल. बॅट गरम करावी लागेल. इतने मोठे फटके मारावे लागतील. धावांचा डोंगर उभा करावा लागेल. तर हा सामना फायनलचा सामना आपल्याला जिंकायचा असेल. गोलंदाजी मार्कवरती केतनला पाहतोय आपण. यावेळेस मध्ये मोठा फटका खेळतायत. लॉंगाचं षटक सरगल्या चेंडूवरती आलाय पण मिसफिल्ड होतीये थोडी. एक धाव कंप्लीट झाली आहे.
दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. गोलंदाजी चांगली होतीये. पण क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी बदल करावा लागेल टीम सांगोडेला. कारण गोलंदाजीचा विचार जर केला केतनने अद्याप धावा खर्च केल्या आहेत. 5 धावा आणि एक महत्वाचा विकेट जे हर्षदला बाद करण्यामध्ये यश आले. वॉट अ बॉलिंग. शेवटचा बॉल आहे षटकातील केतनचा. यावेळेस मात्र उडालाय चेंडू उंच बऱ्याच काल हवेमध्ये आहेत तिथे चुका मात्र होणार नाहीयेत. ओमने पकडलाय झेल आणि संपलाय राजनचा खेळ. आणखीन एक धक्का टीम वीर तानाजी दापोडेला बिग विकेट डाऊन. आजचा पूर्ण दिवस गाजवलाय टीम सांगोडेने. ओमने पकडली एक कॅच. विकेट नंबर मैदानाच्या बाहेर जात असताना विकेट नंबर 4 राजनला परतावं लागतंय. नवीन फलंदाज आता आदेश आलेत. आदेशला मात्र इथनं मोठे फटके आणावे लागतील. प्रवीणच्या पहिल्या बॉलवरती आली आहे विकेट. यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. शतशक आहेत तिथे परंतु आता बनतील प्रेक्षक. चेंडूला फेकून दिलंय लॉंग अंबॉडी लाईनच्या बाहेर. दमदार माहिती षटकार. रितेशने मात्र आता यावेळेस आणखीन एक तडाखा चेंडूला फेकून दिलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार षटकार. प्रवीण वरती आता प्रतिहल्ला चढवला गेलाय. तर विचार केला प्रितेशचा तब्बल हा दुसरा षटकार. बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला गोलंदाजी झालीच. केतनचा विचार जर केला तर अप्रतिम गोलंदाजी केली. तो प्रवीण थोडासा मागत जातोय आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. आता 2 चेंडूचे सलगचे 2 षटकार आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल षटकार हॅट्रिक होईल का. यावेळेस फक्त दिशा दिली आहे. शतक्षक खूप वेगाने आले चेंडूवरती. आपण शतक्षक आले. तुला उचलला फेकला धावचीची संधी नक्कीच गमावली आहे. प्रवीणने मात्र इथे या 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. धावसंख्या धावफलकावरती 28. नक्कीच सोमनाथ पाटील यांचं शुभागमन झालंय आमच्या व्यासपीठावरती. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. दापोडे विपक्ष सांगोडे. यावेळेस बॉल स्टेडियम ड्राईव्ह केल्याचे आहे थोडेसे फंबल. चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमा रेषेच्या बाहेर. दमदार चौकार. चौकार मात्र आलाय. चुकीला माफी नाहीये. पहिल्या टप्प्यावरती चौकार. फलंदाज प्रितेश आता इम्प्राइज करतोय. स्वतःला सिद्ध करतोय मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये समीकरण पाहतो आपण. कभी बाजी इधर कभी बाजी इधर असं समीकरण पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मोठा फटका खेळला. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला फेक उचलतील फेकतील. पण एक धाव कंप्लीट होईल. होम ग्राउंड आहे मी म्हणू शकतो नक्कीच टीम सांगोडेचं जास्तीत जास्त इम्प्रोवाइज करतायत. अनेक सारे प्रेक्षक आपण पाहतोय मैदानाच्या चहूबाजूने. टीम सांगोडचे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत असताना शेवटचा बॉल प्रवीणच्या षटकातील. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू खोडून काढला. आला कार्पेट चेंडू चालला. चेंडूला उचलतील फेकतील. एकच धाव. एक धावेने मात्र धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 34 धावा. 3 षटकांचा वादवी खेळ ते संपलाय. आणि धावसंख्या धावफलकावरती 34. 34 धावा. स्पीडअप करा आपण जास्त वेळ करू नका.
मागच्या मॅचचा हिरो गोलंदाजी मार्क वरती सज्ज रितेशला पाहतोय आपण की रितेशने सुद्धा आज चांगली गोलंदाजी फलंदाजी केली आहे. पहिला बॉल यावेळेस मोठा फटका केल्याचा होता. मिस टायमिंग आहे. कॉटन बॉलची संधी नाकारणार नाहीये. आणखीन एक धक्का वीर तानाजी दापोडेला. बिग विकेट डाऊन. आदेश बॅक टू पवेलियन. रितेश वरती विकेट आली आहे आता. यावेळेस स्लोअर गतीचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. आणखीन एक डॉट बॉल. रितेश पाटील काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडू फेकलेत, एक विकेट आणि आता येतो हा डॉट बॉल. एक एक डॉट बॉल दडपण प्रेशर निर्माण करतोय टीम दापोडीच्या फलंदाजांवरती. पुढचा बॉल यावेळेस फक्त हलक्या हाताने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सिंगलने स्ट्राईक रोटेट करत असताना मात्र आघाडीचा फलंदाज आपण पाहतोय. प्रितेशच्या बॅट मध्ये 2 षटकार आणि एक चौकार मात्र पाहिलाय. प्रितेशची बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये बोलतीये. स्लॉगरचं षटक आपण पाहतोय आणि स्लॉगरच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. टीम दापोडेला एक टार्गेट सेट करावं लागेल. 35 धावा. यावेळेस शटाम पूल करताय क्षेत्ररक्षक आहेत तिथे, पण त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू गोळीच्या वेगाने फरार. सीमारेषे पार. चौकार. पुढचा बॉल प्रितेशचा. यावेळेस मोठा फटका खेळताय क्षेत्ररक्षक आहे तिथे. इथनं मात्र चुका होणार नाहीत. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा मानस आहे इथे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. या 2 धावा मिळतील. इथनं डायरेक्ट धावफेकी चांगली झाली होती, परंतु इष्टक थोडेसे बीट झाले आणि शेवटचा बॉल असेल. एकात मोठा फटका. 41 धावा, 41 धाव फलकावरती. एकात मोठा फटका फायटिंग टोटल स्कोर उभा करून देईल टीम वीर तानाजी दापोडेला. एकाच डॉट बॉल संजीवनीचं काम करेल, धावा रोखून ठेवण्याचं काम करेल टीम सांगोडेचा. शेवटचा बॉल रितेश गोलंदाजी मार्क वरती. लोअर गतीचा चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवरती माइटी षटकार आणि 6 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 40 धावा आणि इथनं जर सामना जिंकायचा असेल सांगोडेला बनवाव्या लागतील 48 धावा. व्हॉट अ मॅच. तुम्ही मात्र थांबू नका. आम्ही छोटासा ब्रेक घेतो. या ऐकूया मायक्रोफोन वरती याच गावातील एक बुलंद आवाज ओमी सुतार यांना. उशीर करू नका जास्त. येणाऱ्या संघाला आता फलंदाजी करायची आहे. इथे 48 बनवायच्या आहेत टीम सांगोडेला आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पण नक्कीच पाहायला मिळेल. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा थरार. श्रद्धांजली चषक 20-25 हे पर्व आणि हे 20-25च्या पर्वामधील तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधील शेवटचा सामना. एका बाजूला वीर तानाजी दापोडे त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी सांगोडे. बिग फाईट मॅच.
या पुणे ऐकूया याच गावातील एक बुलंद आवाज आमचे साथी समालोचक ओमी सुतार. थँक्यू. थँक्यू सो मच. मलंगडचा एक बुलंद आवाज आपण ऐकलात खेळाच्या पहिल्या सत्रासाठी. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. प्रति षटकारासाठी रुपेश जाधव साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयांचं कॅश प्राइज सांगोडेच्या बॅटर्सला. धावफलकावर धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर लागल्या गेल्या 47 आणि विजयासाठी 48 धावांची गरज. प्रितेश बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करावी लागेल. या मैदानाच्या सर्व चोर वाटा माहिती आहेत गावदेवी सांगोडे संघाच्या फलंदाजांना. मैदानाचा कुठे कोण छोटा आहे, कुठे आउटफील्ड पास आहे, कुठे मोठे फटके खेळले जाऊ शकतात, कोणत्या चेंडूवर अटॅक आणि कोणता चेंडू पडल्यानंतर किती उचली घेईल हे माहिती आहे. प्रकाश जाधव यांच्या स्मरणार्थ नक्कीच रुपेश जाधव याच्याकडनं प्रत्येकी षटकारासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज. पहिला चेंडू वाईटने सुरुवात केली आहे. क्वालिटी क्रिकेट प्रदान करा दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू पुन्हा एकदा मधून काढाय बॉलला क्षेत्ररक्षक आहेत तिथे मिड ऑनला. डॉट बॉल येतोय. एक चेंडू एक धाव. हाय व्होल्टेज पैसा बसूल मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. क्वालिफायर नंबर 3 आपण पाहताय. फुटवर्कचा वापर केला. डान्सिंग ग्राउंड द विकेट. एकच धाव येते. अकाउंट ओपन करतोय रितेश स्वतःच. स्ट्रायकिंग एंडवर ओम पाटील सध्याच्या घडीला इन्फॉर्म बॅटर आहे. ओम पाटील मध्ये ती क्षमता ठासून भरली आहे. सलामीचा फलंदाज आहे आणि या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच ओम पाटील आपण नक्कीच पाहताय. यंगस्टर स्पार्क आहे सांगोडे संघाचा. पुढचा चेंडू प्रितेश पुन्हा एकदा. यावेळी आसमानी टोला चेंडूला पाठवून दिलाय बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर. ओम पाटीलच्या बॅटमधनं आलाय षटकार. थोडस मैदानाच्या आजूबाजूने आता पसरा, कारण चेंडू गेल्यानंतर लगेच चेंडूला आतमध्ये द्या. पैसा वसूल सामना. 8 धाबा धाव फलकावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्जा. स्विचिटचा प्रयत्न केलाय. फिंगर अप. पहिल्या विकेटचं पतन. ओम पाटीलला परतावं लागेल. फुटवर्कचा वापर केलाय. केतनने चूक करतोय. अशा पद्धतीची बॅटिंग करायची इथे हीच डाव साबरावा लागेल. चेंडू झाले तर या षटकातील 5 अंतिम चेंडू शिल्लक आहे. अंतिम चेंडूवर मोठा फटका येईल का? मोठ्या फटक्याची गरज असेल गावदेवी सांगोडे संघाला, परंतु गोलंदाजी का अप्रतिम झाली आहे.
चटपी चेंडू तिथे मात्र बॅटच्या आउटसाइड एज लागली आहे. चेंडू पलतो आउटफील्ड फास्ट चेंडू थांबणार नाही. चौकार. जबरदस्त दोन्ही संघांचा खेळ. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तर नचिकेत पाटील साहेबांच्या माध्यमातून नक्कीच 3 षटकार म्हणजे षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आले. धैर्य रखे, कभी कभी आपको जीवन में सबसे अच्छा पाने के लिए सबसे बुरे दौर से गुजरना पड़ता है. प्रत्येकी षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज रुपेश जाधव साहेबांच्या माध्यमातून प्रकाश जाधव साहेबांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आपण पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज गीतेश बॉलिंग ट्रॅकवर येतोय. वाईट बॉल आहे पण आम्हाला सांगतायत महेंद्र भबर सर. प्रशांत पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाची कडक नोट आमच्या व्यासपीठावर जमा झाली आहे. समालोचन कक्षामध्ये जमा झाली आहे. ऑन स्ट्राईक रितेश पाटील, क्लास ऑफ सांगोडे या नावाने ओळखला जातो. रितेशला खूप महत्वाचा फलंदाज आहे सध्याच्या घडीला. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल प्रयत्न पाहायला मिळतोय. वीर तानाजी दापोडे संघ हा संघ सोपा संघ नाहीये. याच्या नक्कीच संघामध्ये मोठमोठे खेळाडू आहेत. चॅम्पियन संघ आहे मित्रांनो भिवंडी विभागातील. फुटबॉक्सचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये तिथे. एक धाव पुन्हा दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि वेगाने तत्परतेने सश्याच्या वेगानं चित्याच्या चपलाईनं 2 धावा दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केल्या. केतन आणि रितेश. 16 चेंडू आणि 33 धावांची गरज. सांगोडा संघाचे पाठीराखे इथे आहेत का? ताल्यांचा गजर का होत नाहीये? ताल्यांचा आवाज येतोय. नक्कीच वीर तानाजी दापोडे संघ देखील तितक्या ताकदीचा संघ आहे. परंतु आई गावदेवी सांगोडे संघ एक नवीन संघ जरी असला परंतु चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये देतोय. पुढचा बॉल गीतेश पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय. लॉफ्टेड स्ट्रोक अभयाला रितेश पाटीलच्या बाट मधनं बिग 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 लॉंग अवे माइटी यूज हँडसम स्ट्रोक सिक्सर. चौदा चेंडू 15 चेंडू आणि 27 धाबांची गरज आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका फसलाय की काय? क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज येतोय आणि झेल मात्र स्वीकारलाय. बिग विकेट डाऊन. न्यू बॅटर आदित्य पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. कलात्मक फटक्यांसाठी जाणला जातो. आदित्य पाटीलला नक्कीच आज मैदानाच्या आतमध्ये मॅजिकल इनिंग साकारावी लागेल. आता संपूर्ण पाठीराख्यांचा जो विश्वास आहे तो केतन सुतारवर आणि आदित्य पाटीलवर आहे. केतनमध्ये क्षमता ठासून ठासून भरली आहे. केतनला या मॅचमध्ये बॅटिंगमध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवावा लागेल.
स्वीशीट जबरदस्त फटका. आदित्य पाटील टिपिकल स्ट्रोक चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. चौकार. सफलता पाने के लिए दोस्तों जेब में गांधी और दिल में आंधी होणे जरुरी होय वो जरूर आहे. नक्कीच फंबलिंग होते परंतु कुठेतरी हा सामना देखील तसा आहे. सामन्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल. समोरच्या दिशेने किती धाबा मिळतील क्षेत्ररक्षक होय तिथे. एक पुन्हा दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट लागेल का. डेंजर एंड कडे थ्रो परंतु 2 धाबा कंप्लीट. संपूर्ण सांगोडे गाव उठून उभा राहिलाय. 12 चेंडू 21 धाबांची गरज. इक्वेशन खूप सोपं आहे परंतु जो संघ चांगला करेल तो संघ जिंकेल. काय खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर नक्कीच आमचे समालोचक मित्र आणि सहकारी मित्र त्यांच्या माध्यमातून नक्कीच 3 षटकाराला 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. बॅक टू बॅकचे आणि त्यांच्या गाडीचा नंबर देखील आहे 2001 लकी नंबर आहे. आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून देखील बक्षिसांची खैरात वाढती आहे. क्या बात आहे. आणि हा सामना जर सांगोडे संघाने जिंकला तर कार्तिक पाटील यांच्याकडनं देखील पार्टी आहे संपूर्ण सांगोडे संघाला. यावेळी चेंडू पळतोय चाच पडतोय आणि चेंडू निघून चला लॉंग स्टॉप एंडला चौकार येतोय. ट्रिक साठी देखील बक्षिसांची खैरात जमा झाले. बक्षीस आमचे सहकारी मित्र प्रसादजी भाग्यवान सरांच्या माध्यमातून. क्या बात आहे. पुढचा चेंडू इथे इम्प्रोवाइज करायचा होता. प्रयत्न चांगला होता परंतु अपयशी ठरतोय फलंदाज केतन. तिथे चांगली बॅटिंग होते. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये राजन आहे. स्टार खेळाडू आहे राजन. अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. वीर तानाजी दापोडी संघाचं कौतुक करेन. आज काय जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय. कौतुक करेल तितकं थोडं. कमबॅक करतो या मॅच मध्ये. पुन्हा एकदा राजन. लाऊड अपील फिंगर अप. 1 मोर विकेट डाऊन. गावदेवी सांगोडे संघाला लागलाय आणखी एक मोठा धक्का इतनच्या रूपाने. न्यू बॅटर स्मॉल साइज पॉकेट डायनामाइट प्रवीण सुतार खेळपट्टीवर दाखल झालाय. 9 चेंडू 17 धाबांची गरज. राजन पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणखी एक वेळा फिंगर अप. 1 मोर विकेट डाऊन. प्रवीणला येत्या पावलांनी माघारी धाडलाय. सांगोडे संघाच्या. आणि पाहायला गेलं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल पाटील.
8 चेंडू 17 धावांची गरज. निखिल पाटील मध्ये क्षमता आहे, परंतु क्षमतेचं उदाहरण दाखवावं लागेल. या स्टँडचा वेध विकेट हॅट्रिक. राजन ऑन फायर. वार पे पलटवार आणि यावेळी निखिल पाटीलगार. हाय व्होल्टेज सामना. तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये काय धमाकेदार लढत पाहायला मिळते. एका बाजूने वीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूने आई गावदेवी सांगोडे. जबरदस्त गोलंदाजी राजन यांच्या माध्यमातून. तब्बल तिसऱ्या षटकामध्ये बॅक टू बॅक शेवटच्या 3 चेंडूवर 3 विकेट्स. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर 2 चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर विकेट, पाचव्या चेंडूवर विकेट आणि 6व्या चेंडूवर विकेट विकेट आणि विकेट. चला फास्ट केला गोलंदाज मीत आलाय. जबरदस्त क्रिकेटर मीत. मागच्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली होती. 17 धावा. भवितव्य सांगोडे संघाचा आदित्यच्या खांद्यावर. संपूर्ण जबाबदारी, क्षमता आहे खऱ्या अर्थाने फलंदाजामध्ये. कमाल करू शकतो. स्वीशीटचा प्रयत्न केला होता परंतु अनसक्सेसफुल. 5-17. इक्वेशन सोपं आहे. कसलेली आणि फसलेली गोलंदाजी या मॅच मध्ये शिरकाव करतो विन तानाची दापोडे संघ. मोठा संघ आहे, ताकदीचा संघ आहे. पैसा बसूल मॅच. संपूर्ण सांगोडे गाव शांत झालाय, कारण आता ही भयान शांतता पाहायला मिळते मैदानावर. समोरच्या दिशेने फटका. सुरेख क्षेत्ररक्षक आहे. सांगोडे संघाच्या स्वप्नांवर पाणी फेडण्याचं काम दापोडे संघ नक्कीच करतोय. विकेट. करतो मैदानाच्या आतमध्ये, कारण मोठ्या मॅचचा अनुभव आहे खऱ्या अर्थाने वीर तानाजी दापोडे संघाकडे. परंतु कुठेतरी नवोदित संघ मैदानाच्या आतमध्ये दडपणाखाली आता फलंदाजी करताना आपला पाहायला मिळतोय. एक षटकार येईल का? समोरच्या दिशेनं लिगल डिलिव्हरी. दापोडे संघ या मॅच मध्ये आपली वापसी, आपलं तिकीट आता कन्फर्म करतोय कुठेतरी. टॉप 5 मध्ये जाण्यासाठी नक्कीच पूर्णपणे तयारीत आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण शांतता, दाट शांतता पाहायला मिळते.
टाचणी पडावी आणि आवाज यावा. अंतिम 2 बॉल. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय. सामना संपलाय. औपचारिकता शिल्लक आहे. एक चेंडू आता बाकी. वीर तानाजी दापुडे या सांगोडे नगरीमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवतोय. अंतिम बॉल. समोरच्या दिशेने फटका सुरेख, परंतु वीर तानाजी दापोडे टीम पोहोचली आहे टॉप 5 मध्ये. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. आपण घेतोय या व्यासपीठावर. आज आपल्याला एक समालोचक मित्र लाभले. चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून नक्कीच ऐकायला मिळालं. संपूर्ण सांगोडे नगरी आज दुमदुमली त्यांच्या आवाजाने. व्हॉइस ऑफ मलंगड मिस्टर प्रसादजी भाग्यवान सर इथे उपस्थित होते. त्यांचा आवाज आपण ऐकला आणि या स्पर्धेच्या वतीनं आपण त्यांना नक्की शुभ सन्मानाने सन्मानित करूया. मी विनंती करतो आयोजकांना आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन नक्कीच सन्मानित करायचं आहे. लगेच आपण मॅन ऑफ द मॅच देखील देतोय. तर नक्कीच या मॅच मध्ये ज्याने चांगली गोलंदाजी केली, विकेट अटॅक संपादित केली, त्याला आपण मॅन ऑफ द मॅच देतो. राजन, आपण मॅन ऑफ द मॅच साठी देखील यायचं आहे. तत्पूर्वी आपण एक शुभ सन्मान घेतोय स्पर्धेच्या वतीनं. अनिल पाटील उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतोय. एक गोड आवाज आपण ऐकला त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आज आवाज गुमगुमला. आवाज कुणाचा? तर आवाज मलंगडचा आणि आवाज प्रसाद भाग्यवान सरांचा. जबरदस्त समालोचन त्यांच्या माध्यमातून राहिलंय. खूप खूप धन्यवाद. आपण इथे आलात आणि चांगली कॉमेंट्री, चांगलं समालोचन आपल्या माध्यमातून झालं. विश यू ऑल द बेस्ट. नक्कीच तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी मी खूप खूप शुभेच्छा देईन आणि पुन्हा एकदा कधीतरी आपण नक्कीच अशाच निमित्ताने भेटूया, यात शंका नाही. मॅन ऑफ द मॅच साठी या राजन टॉप 5 मध्ये नक्कीच त्यांनी प्रवेश आपला नोंदवलाय. चला मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय.